आमची सुरुवात दिवसाची यांची सू करून झाली आणि हे याला छान असं खेळायला आहे. याच्याबरोबर मस्त बापरे पडतं पण परत जाऊन खेळतं त्याच्याबरोबर. लड्डू लड्डू बापरे आता जर कधी हे डब्बे पडले, अरे रे 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 आत्ताच सगळं सांडलं होतं रे बाबा. प्रतीकचं म्हणणं तर नवीन आहे तोपर्यंत तो सगळ्या वस्तू असं बघेल. हे बघा आता इथे चढायचं काही काम आहे का? 2 महिन्याचं हे आहे. हां ते बघा सगळ्या भांड्यांना वगैरे तोंड लावतं. हे आमच्यासाठी नवीन असल्यामुळे आम्हाला थोडं वियर्ड वाटतं आहे मला. म्हणजे हे बघा आता हाताव्यावर जाऊन बसेल. बाय द वे हा पहिले ज्यांच्या घरी होता त्यांनी याला घराच्या बाहेर आणलेलंच नव्हतं. म्हणजे त्याने असं गल्ली वगैरे गाव असं काही बघितलं नाही. सिन्नर ते नाशिक प्रवास केला तेव्हा बघितलं. गॅसच्या ओट्यावरही जातं बाय द वे हे. गॅस चालू आहे तिकडे. हॅलो हाय गाईज. काल आम्ही एक किचन घेऊन आलो. यू गाईज मस्ट बी नोईंग. मेल पर्शियन 2 months ओल्ड व्हाईट कलर ग्रे आयड किटन. कालपासून खूप कन्फ्युजन होतं की त्याचं नाव काय ठेवायचं. पप्पांनी लाडू नाव ठेवलं लास्ट नाईट. लड्डू का लाडू आय डोंट नो. बट मला जमत नव्हतं ते. थोडं माझ्या पर्सनॅलिटीला पण सूट झालं पाहिजे म्हणून मग आता आम्ही त्याचं नाव फायनल केलं आहे. खूप नाव विचार केले मी. लस्सी, लाडू, बादल, लफडा, डॉन. पण मग फायनली नाव फायनल केलं गेलं आहे. इट इज शेरा. तर आमच्या घरामध्ये आलेल्या महाराजांचं नाव आम्ही शेरा ठेवलं. आत्ता ते फायनल झालं 10 मिनिटापूर्वी. तोपर्यंत मी सकाळपासून त्याला चिमणा, सोनुलं, मोनुलं ते होणारच. तू म्हणजे नाव त्याचं भले शेरा असेल पण आपण त्याला प्रेमात कोणतंही नाव बोलवू नॅचरली. हो. तर आता आम्ही कुठे जात आहोत? आम्ही आता वेटकडे जातोय त्याला घेऊन. बिकॉज इट्स हिज फर्स्ट डे. ही इज 2 months ओल्ड. सो आम्हाला वेटला विचारायला लागेल की वॅक्सिनेशन कसं असतं, डिवॉर्मिंग कसं असतं, त्याचं मेंटेनन्सचं काय, हॅबिट्स काय, काय गोष्टींचं प्रिकॉशन घ्यायचं. मम्मीला मेन माहीत पाहिजे बिकॉज शी इज गोइंग टू स्पेंड मोस्ट ऑफ द टाइम विथ हिम. सो लेट्स गो. बट तो झोपलेला आहे बघ. चला 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 चला. मम्मा तर खूप झोप येते यार. अरे मग काय झोपेल ना गाडी. गाई गाई करायची. चल चल गाई गाई आज गाई. तुम्ही बघू शकता ही ब्लॅक कलरची पॅन्ट वेअर केली मी. याच्यावर हे मांजरचे सगळे हेअर. हे याच्या मला सवय नसल्यामुळे खूप जरा वियर्ड वाटतं ते. तर हे सगळे पॉइंट्स डॉक्टरांशी क्लिअर करायचे. त्याचा हेअर लॉस नाही झाला पाहिजे. अरे हेअर शेडिंग नाही कॅटची. हे क्वालिटी आहे. हेअर शेडिंग क्वालिटी. इथं राईटला सर्वात पहिलं दुकान आहे पप्पा. हा इथे आलो. नाशिक पेट हॉस्पिटल इथे आम्ही आलेलो आहोत. भावानगरमध्ये वेलनेसच्या बाजूला आहे. कुणाला जर यायचं असेल, कुणाकडे पेट असेल तर. बस बस एवढी. बास्केटमध्ये ठेवलं आहे त्याला, शेराला. प्रशांतजी प्रोडक्ट बघताय डॉगचे आणि म्हणताय वा वा. आम्ही फर्स्ट टाइम हे सगळं करतोय काहीच. ते बघा ते फूड बघताय कॅटचं वगैरे. हे बघा आमचा शेरा कसं बास्केटमध्ये. आणि प्रत्येक किती एक्सायटेड आहे. आता काय एक्सायटेड होणार. फर्स्ट डॉक्टरांची विजिट. आपल्याला क्लिअर लिक्विड आहे. ब्राऊन सगळी घाण आहे का. हां
आणि याला आंघोळ वगैरे किती दिवसात न घालावे लागते? 3 महिन्यात ना एकदा? महिन्यात ना एकदा. अच्छा. त्याच्यामुळे कसं की स्किनचे प्रॉब्लेम चालू होऊ शकतो. बिचारा. काय झालं बाळा? छोटं दिसतंय. किती घाण निघाली कानांमध्ये. गंदा बिचारा. त्याचे कान साफ केले गेले आणि नेल्स कट केले गेले. म्हणून त्याला पकडता येत नाही. ती कशीच नाही का सांगत होती तिच्या कॅटला. फर्स्ट टाइम मी असं मला ऐकलं होतं की वेटकडे गेलो. नाही ती सांगत होती ना तिचं घाबरतं डॉग असं. चल कुठं जात काय? रडेल का ते? बाई ग बिचारा. गाईस त्याला इंजेक्शन. अरे गुड बॉय. अरे त्याची कान क्लिनिंग चालू होती ना गाईज. प्रतीकला रडायला येत होतं चक्क. घाबरून बसून गेले शेरू. कॅनिजेल म्हणून टॉनिक दिलंय आमच्या शेराला आणि त्याला थोडंसं खाऊ पण म्हणजे तोंडात पण आता दिला पण डोस. तर त्याचे इतर मेडिसिन वगैरे घेत आहे. तिचा शर्ट बघा. आम्हाला याला सवय या सगळ्या गोष्टींची. आम्हाला खूप इरिटेशन होत आहे. ब्लॅक कपडे नाही घालायचे प्रत्येक थोडे दिवस. फक्त बाहेर जाताना घालायचे, घरामध्ये नाही घालायचे. आणि आम्ही आता रस पिण्यासाठी थांबलोय. मावशी रस काढताय. प्रशांतजींना रस पिण्याची इच्छा होती म्हणून आम्ही रस पिण्यासाठी थांबलो. आता प्रशांतजींची इच्छा आहे म्हटल्यावर रस प्यायला आपण थांबलोच पाहिजे असं. आई यांना अजून एकदा. मांजराचे याच्या शर्टवर जवळजवळ 1000 केस असतील. ते लेंट रोलने हा अशा पद्धतीने क्लीन करतोय. जसं की तो यूज टू आहे ह्या गोष्टीसाठी. तो 1.25-1.5 वर्ष राहिला आहे मांजरांसोबत. पण आम्ही नाही, त्याच्यामुळे आम्हाला ते थोडं, मला तरी नाही खूप येते बघ खाली. तुला बस का? नाही मला बस. तुझं काढते केस अजून. आणि त्याला भूक लागली बिचाऱ्याला. आल्याबरोबर त्याने खायला सुरुवात केली. मी हीटर ऑन केलं आहे बाय द वे. खूप गरम आहे. खूप गरम आहे. नाही गरम. नाही मम्मा तो. तू असं काय प्रतीक त्याला पहिल्याच दिवसात होतं ते असंच करेल ना. असं म्हणजे काय नाही करणार. आवडतो करत आंबोल त्याची.
त्याच्या बॉडीला असंच करावं लागेल. असं धरावं लागेल म्हणजे कानात पाणी जाणार. पायांच्या पाणी एवढं स्लो का बरं करतो? त्याला असं धरलं ते काही करत नाही. बघितलं ना, पायाची पण घे हातात. काय म्हणतो पाणी? थांब 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 थांब. आज पहिलं आहे ना म्हणून त्याला जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचं, पटकन करून. थांब, पुढचं डोकं थोडंसं धुवून घेऊ दे. बाकी झालं. त्याच्या डोळ्यात बिळायचं जाईल ना. कानाच्या आजूबाजू सोड, मेन तिथं होतं. इकडचा कान, नीट करू दे. कानात पाणी चाललं जाईल प्रति. इकडचं कान बरोबर आहे. पुढचे पंजे, पुढचे पंजे, पुढचे पंजे. केवढंच आहे ते. केसांना होतं ते. बस झालं झालं. इट्स ओके. गुड बॉय. पंजे दिसले का? मागचे पंजे. हो हो, दुसरे दुसरे. कानाच्या आजूबाजू दिसते. छान हां. वा बस. आणि चेहऱ्यावर थोडं नाकात टाक. पुढचं ओला हात फिरव चेहऱ्यावर. बस बस. बस बस. अरे तुला सवय होणार, राहू दे ना. अगं सर्दी होऊन जाईल. अच्छा, आता तो आहे ना नका ना मग. मला शेरामुळे आज बिलकुल रेस्ट करायला नाही भेटला आणि त्यातल्या त्यात कुक ज्या आहे कल्पनाताई त्याही नाही आल्या. तर अंडा करीचा मसाला, बापरे गॅस खूप फुल आहे, थोडा जळत आहे. धुवाधार अंडा करी. इथे राईस पण बनवला गेला का? तिकडे अंडे पण बॉईल झाले गाईज. इथे यांची अंडा करी, कांदा लसूण भाजून वगैरे सगळा मसाला तयार केला. वा वा. मला फक्त भाकरी किंवा पोळ्या जे हे सांगतो ते करायचं आहे. रात्रीचे 11:15 वाजले. याच्यामुळे मी इथे हॉलमध्ये झोपली आणि रात्री 11:15 वाजता हे मांजर बघा काय करतं. हे बघा. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि हे बघा सोफ्यावर तुम्ही बघू शकता यांचं उड्या मारायचं काम चाललं आहे. प्रतीक मूव्ही बघायला गेला आहे आणि याच्यासाठी मी इथे थांबली आहे. याची झोप झाली आहे ना, आता चक्क हे उड्या मारत आहे रात्रीच्या 11:30 वाजता. ॲक्च्युली धुरंधर 1 मी नेटफ्लिक्सवर बघितला आणि प्रतीकने धुरंधर 1 आणि धुरंधर 2 दोन्ही त्याने मॉलमध्ये बघितले, थिएटरला बघितले. तरी पण त्याला धुरंधर 2 इतका आवडला की त्याला डबल बघायचा होता. मग आमचं परवाच्या दिवशीच प्लॅनिंग झालं होतं की प्रतीकचा क्लोज फ्रेंड निलेश, त्याची सिस्टर, अजून 1-2 फ्रेंड आणि प्लस मी, आम्ही सगळे धुरंधर बघायला जाणार होतो. धुरंधर 2 कारण मला बघण्याची खूप इच्छा होती.
मी प्रशांतजींना पण बोलले प्रतीक इथं नसताना की चला आपण दोघं जाऊ, पण प्रशांतजी काही इंटरेस्टेड नव्हते. ते बोलले की नाही मला नाही इंटरेस्ट. तर आमचं परवाच ठरलं होतं की आम्ही आज मूव्ही बघायला जाणार होतो, परंतु हे महाशय काल आणण्यात आले, शेरू. तर त्याच्यामुळे प्रशांतजींना ते यूज टू नाही आहे, त्यांना नाही आवडत. अजून तरी त्यांना सवय नाही झाली, ते असं टच नाही करत किंवा त्यांना टच केलेलं चालत नाही. मांजराने, मांजर असेल कुत्रं असेल ते नाहीच म्हणत होते. एवढे वर्ष लागले त्यांचं आम्हाला परमिशन मिळायला. तर प्रतीकचं म्हणणं पप्पा बघून घेतील, आपण जाऊ मूव्हीला. प्रशांतजी पण मला बोलले की मी बघून घेईल, जा तू असं. पण मला माहिती की प्रशांतजी त्याला जवळ येऊ देणार नाही आणि त्यांच्याकडून सांभाळणं जरा मुश्किल आहे, कारण त्याच्यासाठी हे घर नवीन आहे. तर म्हणून मग मी नाही गेली मूव्ही बघायला. प्रशांतजी पण मला सांगत होते की तू जा मी सांभाळून घेईल त्याला, परंतु मी नाही गेले. आणि हॉलमध्ये ते झोपलेलं होतं, त्याला आज फर्स्ट टाईम आंघोळ घातल्यामुळे ते जरा जास्त झोपलं. तर मी पण प्रशांतजींचं बेडरूमचं दार उघडून घेतलं आणि ते हॉलमध्ये झोपली. हॉलमध्ये जो बेड आहे, म्हटलं प्रतीक येईपर्यंत इथे झोपू आणि मग प्रतीक आला की प्रतीक त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जाईल याला. आता 11:30 वाजले, मूव्ही आय थिंक 12पर्यंत आहे. मला खूप झोप येते, माझ्या डोळ्यांची अक्षरशः आग होते, परंतु त्याची मस्तपैकी झोप घेऊन झाली आणि ते झोपायलाच तयार नाही. आणि हॉलमध्ये हा जो आर्टिफिशियल फ्लावरचा वास ठेवला आहे ना, तर त्याच्याबरोबर कंटिन्यू त्याला खेळायला आवडतं. मी जवळ घेऊन त्याला थापटून बघितलं, लोरी गाऊन बघितलं, खाली इथे बेडशीट टाकून बघितलं, पण नाही, त्याला झोपायचंच नाही. मी आता प्रतीकची वाट बघते. प्रतीक आला की तो त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जाईल. आता तर दिसतोय सोफ्यावर झोपलेला, पण बघतोय माझ्याकडे मान टेकून. माहीत नाही झोपेल की नाही झोपेल. तर असं सगळं आहे. हॅट्स ऑफ जे लोक कुत्रे, मांजरं, जे पण प्राणी पाळतात त्यांना. एवढ्या सोप्या नसतात कुठल्या गोष्टी. तुम्ही माझ्या डोळ्यावरून बघू शकता, मला खूप झोप आली. एक तर पहिली गोष्ट तर त्याला आंघोळ घातली आणि आजच वॅक्सिनेशन दिलं आणि आजच आंघोळ घातली डॉक्टरांच्या सल्ल्याने. पण प्रतीकच्या 1-2 मैत्रिणी, अदिती, कशिश, ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी कॅट, त्यांचं म्हणणं, कोणाचं म्हणणं घालायला पाहिजे होती, कोणाचं म्हणणं नाही घालायला पाहिजे होती. तर त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की बापरे, याला काही होऊन तर नाही जाणार ना, आजारी तर नाही पडणार ना, याला थंडी तर नसेल वाजत ना. तर त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी मी जागते. परंतु आता माझ्या डोळ्यांची खूप आग व्हायला लागली, मला खूप झोप यायला लागली. सकाळी पण प्रशांतजींनी त्याला माझ्या रूममध्ये सोडून दिलं होतं, ते माझ्या डोक्यावर येऊन बसलं होतं. तर त्याच्यामुळेच आज माझी झोप सकाळी पण कंप्लीट नाही झाली. पण ठीक आहे, त्या बिचाऱ्याच्यासाठी नवीन लागता त्यालाही सवय लागेल आणि आम्हालाही सवय लागेल. चला, व्हिडिओचा एंड मी इथे करते. बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमारो, स्वीट ड्रीम, टेक केअर, लव यू ऑल.